नमस्कार, मी संगीता रेसिपीमध्ये सगळ्याचं मनापासून स्वागत करते आणि मी आज ब्रेड रोल बनवणार आहे. ते ब्रेड रोलची तयारी दाखवते. कोथिंबीर घेतला मी, 3-4 मिरच्या घेतल्या, असा एक मोठा कांदा घेतला, 2 बटाटे घेतले आणि हे 100 ग्राम पनीर घेतला. हे मी असं याचं मिश्रण करून घेतलं सगळं, हे एकदम सगळं बारीक असं. तर मी याच्यामध्ये घालणार आहे मीठ, लाल मिरची पावडर, मिरच्या घातल्या मी, तुम्हाला लागते तसं तुम्ही घालू शकता. हे चाट मसाला घालते, तुम्हाला गरज असलं तर काळी मिरची पण घालू शकता. हे मी असे एका वाडग्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. असे ब्रेड घेतले मी, ब्रेड याला पूर्ण असं भिजवून घेणार मी रोल करण्यासाठी. ब्रेड वल्ली केली की रोल व्यवस्थित आकारामध्ये येते, होऊन जाते. आणि तुम्हाला हे काठं जर तुम्हाला चिरायचे असेल तर काढू शकता. बिना न काढता काठ पण असं होते, थोडंसं हे दिसते असं, पण छान होते, असा काही प्रॉब्लेम नाही. काठं नाही काढले तर फुटागिटाची भीती नाही, व्यवस्थित मस्त असा रोल होऊ शकते. मस्त पाण्याने भिजलेली ब्रेड आहे आता ही, आणि याला व्यवस्थित असा मसाला टाकायचा खूप सारा, म्हणजे पूर्ण लांब असा रोल असते त्याच्यापर्यंत चारही म्हणजे तिन्ही कोणत्याने गेला पाहिजे, व्यवस्थित असं गेला पाहिजे. आता मी असं सगळं करून घेतले, सगळे व्यवस्थित रोल. आता याला मी कढई गरम करायला ठेवलेलीच आहे आपली तेलाची, तेलामध्ये सोडणारी काही असं तेल गरम झालेलंच आहे आपलं. आणि कढई थोडी व्यवस्थित जरा मोठीच घ्या तुम्ही पण, की रोल पूर्ण त्याच्यामध्ये टाकला ना तर पूर्ण डीप झाला पाहिजे. थोडे आरामशीर मस्त असं गोल्डन कलर होसायला डीप फ्राय करून घ्यायचा आहे. डीप करायचं थोडंसं, फुलतात पण छान. आणि ब्रेडला पाणी लावल्यामुळे ती आकार स्वतःच खूप छान आकार देते रोलचा. पाण्यानं भिजून व्यवस्थित घ्यायची ब्रेड, बघू शकता. तो फुटत नाही, काही नाही, मस्त आपले रोल होतात. बघू शकता किती छान असं आपले रोल तयार राहतात. आता खूप छान असे कडक पण झाले, क्रिस्पी. आणि हे खूप सोपे आहे बनवायसाठी पण, छान असे मधातून पण एकदम छान झाले, बघू शकता. चटणी पण मी घरीच बनवते. चटणीची रेसिपी माझ्या लिंकमध्ये तुम्हाला भेटेलच. संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.